नमस्कार शेतकरी मित्र हो, मी श्यामकांत महाजन, सी बायो एस्थेटिक प्रायव्हेट लिमिटेड. आज आपण राहुल भाऊप्रेम सिंग कायटे, गाव चौकावाडी, तालुका आणि जिल्हा छत्रपती संभाजीनगर. आपण यांचा सध्या हा लाल कांद्याचा बिजोई कांद्याचा प्लॉट हा बघतोय. 1 डिसेंबर 2 डिसेंबरपासून राहुल भाऊंनी लाल बिजोई कांद्याची लागवड ही सुरू केल्यानंतर आज या प्लॉटला 16 ते 17 दिवस झाल्यानंतर आपल्याला या रोपामध्ये किंवा या बिजोई कांद्यामध्ये फुटव्यांची संख्या आणि शाखीय रूप हे कांदे पकडते या स्वरूपामध्ये दिसते. आता इथून पुढे राहुल भाऊंनी ट्रीटमेंट ही चालू करत असताना आपण या प्लॉटला आता मागचं पहिलं पाणी आपण दिलेलं होतं. दुसऱ्या पाण्याला आपण इंडिरूट, क्रिया पावडर, नोव्होफॉस या 3 उत्पादनांचा सी बायोकडनं वापर करत असताना आपल्याला त्या उत्पादनांचा काय काय फायदा होईल त्या अनुषंगाने हा व्हिडिओ बनवलेला आहे. की मागील 1-3-4 वर्षापासून जर आपण बघितलं बिजोई कांद्यामध्ये शेतकऱ्यांची जी मूळ समस्या आहे, अगोदरच्या काळामध्ये आपण 4-4.5 क्विंटलपर्यंत माल किंवा कांद्याचं बी आपण बिजोई कांद्यामधून निर्मिती करत होतो. पण मागच्या या 2-3 वर्षापासून वातावरणामधला जो बदल आहे, त्या बदल झाल्यामुळे एक तर मधमाशीचं प्रमाणही खूप कमी झालेलं आहे आणि थंडीचा प्रभाव कमी जास्त किंवा ढगाळ वातावरण यामुळे आपल्याला फुटव्यांची संख्या पाहिजे तशी मिळत नाही किंवा जे बिजोईचे कांदे आपण जमिनीमध्ये लावत असतो, तर त्या बिजोईच्या कांद्यांमधून आपल्याला पाहिजे त्या प्रमाणामध्ये फ्लॉवरिंगची संख्याही मिळत नाही. त्यामुळे काय होतं, की ज्या ठिकाणी आपल्या जमिनीचे गुणधर्म हे खराब झालेले आहे. आता जर या वर्षाची जर आपण परिस्थिती जर बघितली, तर जमिनीचे गुणधर्म हे खराब झाल्यामुळे त्यामध्ये सेंद्रिय कर्ब, पाण्याची क्षारता आणि इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आणि जमिनीचा सामू या 2-3 गोष्टी ढासळल्यामुळे काय झालं आहे, की आपल्याकडे न्यूट्रिशन मॅनेजमेंट म्हणा किंवा अन्नद्रव्य व्यवस्थापन हे आपल्याला चांगले मिळू शकत नाही आहे. जर आपण आज आपले रानं बघितले, तर आपल्याला शारपट झालेले दिसतात हे. कारण की ते रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणामध्ये मागील 30-40 वर्षापासून वापर केल्यामुळे आपल्याला वरती क्षार आलेले दिसतात आणि त्या क्षारांमुळे आपण जेही खतं दरवर्षी कोणत्याही पिकाला देत असतो, खास करून बिजोई कांद्याला, त्या ठिकाणी आपल्याला पाहिजे त्या प्रमाणामध्ये आपटेक हा मिळत नाही. त्यामुळे जमिनीला भुसभुशीत करणं हा खूप गरजेचं आहे. इंडी माध्यमातून आपण सेंद्रिय कर्बाची वाढ करणे ही गरजेचं आहे. इंडी बॅसिलस स्पेसिस आणि NPK कन्सोर्शियम बेस असल्यामुळे आपल्याला पिकामध्ये प्रतिकारशक्ती ही चांगली निर्माण व्हावी हा त्यामागचा दृष्टिकोन आहे. त्या व्यतिरिक्त कांदा या पिकामध्ये खास करून बिजोई कांद्यामध्ये पीथियम नावाचा डिसीज खूप त्रास देतो. बिजोई कांदा लागवड केल्यानंतर आपल्याला या बिजोई कांद्याच्या रोपामध्ये पिंगटपणा किंवा पिवळसर आलापणा दिसतो. त्या ठिकाणी आपली पांढऱ्या मुळीला पीथियम नावाची डिसीज ही खूप मोठ्या प्रमाणात त्रास देत असते. अशा वेळेस आपल्याला इंडिरूटच्या माध्यमातून ती सुद्धा पीथियम डिसीज चांगल्या पद्धतीने कंट्रोल होते. त्या व्यतिरिक्त आपण जे रेग्युलर खतं घेणार आहेत त्यामध्ये 10-26-26 म्हणा किंवा 12-32-16 म्हणा, काही शेतकरी 24-24 घेतात, काही शेतकरी 20-20-0-13 घेतात. त्या ठिकाणी नत्र, स्फुरद आणि पालाश या तिघही खतांचा 100% आपटेक व्हावा त्या दृष्टिकोनातून आपण क्रिया पावडर एकरी 2 किलोचं ॲप्लिकेशन इंडिरूट्समध्ये दिलेले आहे. क्रिया पावडरमुळे फॉस्फरस आणि पोटॅशची उपलब्धता आपल्याला जमिनीतून त्या पिकामध्ये खूप फास्ट उपलब्ध होऊन जाते आणि त्या व्यतिरिक्त आपण नोव्होफॉस हे आपण इंडिरूटला कोट करून घेणार आहे. यामुळे बिजोई कांद्याची जी दांडी आहे किंवा जो आपण म्हणतो जाडीपणा, तो अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला मिळेल. इथून पुढे आपल्याला जमिनींच्या भौतिक गुणधर्मांवरती काम करणं, बायोलॉजिकलच्या माध्यमातून करणं गरजेचं आहे. जे शेतकरी बांधव कंटिन्यू रासायनिकचा वापर करून उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करतात ते त्या ठिकाणी उत्पन्नाची घट ही आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येते. श्री बायोच्या माध्यमातून आपल्याला जमिनीचे गुणधर्म वाढवण्यामध्ये 100% ही मदत होईल, असं मला बिजोई कांदा उत्पादकांना सूचित करणे आहे.